हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत इडली। तर मी इथे 2 वाटी तांदूळ आधी बाउलमध्ये टाकून घेतला होता। ही तिसरी वाटी आहे। तर 3 वाटी तांदूळ घेतलाय मी। हा कुपनाचा तांदूळ घेतलेला आहे। कुपनाच्या तांदळाची इडली खूप छान होते, त्यामुळे मी कुपनाचा तांदूळ घेतलेला आहे। आणि 3 वाटी तांदळाला आपण 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत। तर इथे मी घरी बनवलेली उडदाची डाळ घेतली, त्यामुळे याच्यात खूप डोळ आहेत। तर हे बॅटर मिक्स केले। तुम्ही वेगवेगळं पण भिजू घालू शकता, पण मी एकत्रच भिजू घालते, कारण ते आपण दळल्यानंतर एकत्र तर होणारच आहे। त्यामुळे मग मी एकाच बाउलमध्ये याला मस्त 4-5 पाण्याने धुवून घेतलं। डाळ तांदूळ आणि पाण्यात बुडेल इतपत आपण पाणी घालून याला मस्त झाकून ठेवूयात। आता वाजलेले आहेत 12 दुपारचे आणि 12 वाजता हे मी पीठ भिजू घातलंय। तर याला असं संध्याकाळपर्यंत ठेवून देऊया आपण। आता संध्याकाळच्या नंतर हे मस्त डाळ आणि तांदूळ मस्त फुललेत आणि भिजलेत ही छान। तर आपण याला आता मिक्सरमध्ये काढून घेऊयात। तर मग आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊ। आणि मिक्सरमध्ये काढताना आपल्याला याचंच थोडं थोडं पाणी यूज करायचं आहे, जास्त पाणी टाकून काढायचं नाही। मस्त असं बारीक बॅटर काढून घ्यायचं। हे बघा, मी इथं सगळं मिक्सरला काढून घेतल्याच्या नंतर ते बॅटर असं हाताने पूर्ण मिक्स करायचं, कारण डाळ आणि तांदूळ असे एकत्रच घातले होते भिजू, तरी पण त्याला असं मस्त मिक्स करून घेतलं ना तर ते पीठ छान फुलतं। त्याला असं एका डायरेक्शनने फिरवून घ्यायचं मस्त असं। मस्त फिरवल्याच्या नंतर मग पीठ चांगलं फर्मेंट होतं। मी जास्त पाण्याचाही वापर केला नाही, तेच इडलीला जे आपण डाळ आणि तांदूळ भिजू घातले होते त्यातलंच थोडं थोडं पाणी काढून घेतलं आणि त्यातच पाण्यात हे पीठ फिरवलं। जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, नाही तर आपली इडली अजिबात फुगत नाही। त्यामुळे ते कमीच पाणी असं घट्टच पीठ ठेवल्याच्या नंतर मग पीठ फर्मेंट पण छान होतं आणि इडलीचं पीठही चांगलं फुलतं। तर आता मी ना याला असं झाकण ठेवून देते। तुम्ही थोडा असं उबदार कपडाही ठेवू शकता, त्यामुळे इडलीचं पीठ छान फर्मेंट होतं। तर बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी हे इडलीचं पीठ किती फुललंय। ते पीठ किती थोडं होतं आणि मी मोठ्या पातेल्यात ठेवलं होतं, कारण कधी कधी ना इतकं फुलतं की ते उतू पण जातं। त्यामुळं बघा किती मस्त असं कापसासारखं असं फुललंय मस्त पीठ। आणि त्याची इडली पण एवढी सॉफ्ट बनते ना, मस्त असं झालंय आपलं इडलीचं पीठ। आणि यात मी अजून सोडा वगैरे पोहे पण नाही ॲड केले, की असं बोलतात पोहेने इडली फुगती। काहीच, फक्त डाळ आणि तांदूळ आहेत, यात मी काहीच अजून ॲड केलेलं नाही आहे। तर यात ना आता मीठ टाकून मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त पीठ तर छान फर्मेंट झालेलं आहे आपलं। तर आता यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकल्याच्या नंतर याला मस्त परत एकदा मिक्स करायचं छान। पण याला आता परत मिक्स करून घेऊयात। खूप असं जाळीदार आणि मस्त सॉफ्ट इडली बनते। तर मी आता ना इडलीच्या भांड्याला मस्त तेल लावून घेतलंय। तेल लावल्याच्या नंतर हे एक बॅटर याच्यात टाकून घेते, कारण तेल लावल्याच्या नंतर आपली इडली अशी पटकन निघती। त्यामुळे मी इथं तेल लावलंय। चालल्यात एक 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 बॅटर मस्त टाकून इडलीचं भांडं असं। आणि मी इथे कढई गरम करायला ठेवली होती, त्यात पाणी ठेवलं होतं, कारण आधी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं। आता त्यानंतर मी हे इडलीचं भांडं कढईत, पाणी पण थोडंसं कोमट गरम झालंय ते टाकून देते आणि 10 ते 20 मिनिटं झाकण ठेवून आपण ही इडली मस्त वाफळून घेऊयात। त्याच्यावर आता मी झाकण ठेवलंय। झाकण ठेवल्याच्या नंतर यात वर थोडंसं असं जड झाकण ठेवल्यावर मी यावर थोडासा जड असा खलबत्ता ठेवून घेतला, कारण याची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून। 10 ते 20 मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली इडली किती छान फुगली आहे मस्त। आणि आता मी इथे इडली तुम्हाला काढून दाखवते की आपली इडली किती स्पॉन्जी आणि मस्त झालेली आहे। बघा तुम्ही, किती मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि छान झाली आपली इडली। तर न सोडा वापरता बनवलेली आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय